हरि ओम. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. एक प्रश्न असा आलेला आहे की स्वामीजींनी जी ध्यानयोगाची प्रक्रिया सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सेल्फला ऑब्जेक्टिव्हली पाहणं आणि दुसरं म्हणजे सेन्सिंग द सेल्फ असे दोन मार्ग त्यांनी सांगितले होते. तर या दोन गोष्टींमध्ये काही अंतर आहे का, की या दोन्ही गोष्टी एकच आहेत? स्वामींचे जे अनंत उपकार आहेत त्यातला हा मोठा आणि सर्वात महत्वाचा की ध्यानात बसल्यानंतर नक्की करायचं काय, हा भाग त्यांनी इतका विशद करून सांगितला की छोटे 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 टप्पे आणि मुख्य म्हणजे धारणा धरायची कुठे आणि ती कशा कशा प्रकारे होल्ड करता येईल हे टप्पे त्यांनी एक्सप्लेन केले नीट. नाहीतर प्रश्न हा आहे की सोहम हा मंत्र मिळाला आणि त्याच्यानंतर श्वासावर लक्ष केंद्रित करून सुरुवातीला श्वास घेताना 6 सोडताना हम असं चालू आहे. ते काही काळ चालू राहतं. नवीन नवीन असतं त्यापर्यंत त्याचं एक कौतुक असतं आणि मग जसं ती रोजची बैठक होत जाते तसं त्याचं काही कौतुक वाटेनासं होतं. मग एक भाविक अंतःकरणाने माणसं ध्यान करतात पण त्याचं पुढे फारसं काही होईलच असं सांगता नाही येत. कारण आत्मज्ञान प्राप्त व्हावं असा उद्देश अगदी टळटळीतपणे स्पष्ट असेल असं सांगता नाही येत. गुरूंच्या प्रेमापोटी त्यांनी सांगितलंय म्हणून अशा प्रकारची ध्यान साधना चालू राहते. आणि अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या वृत्तींचा प्रवाह हा सतत वाहत असतो आणि त्यामध्ये आम्ही ध्यान पण करत असतो. एका बाजूला अनेक गोष्टी चाललेल्या आहेत, एका बाजूला सोहम पण चाललेलं आहे आणि मग काही काही वेळा शांत वाटतं, काही काही वेळा डल असेल थोडंसं तर झोप पण लागते आणि मग ह्याच्या पलीकडे काही अनुभवाची पातळी जात नाही. मग योगाचे स्पंदन मस्तकामध्ये जाणवणं, खेचल्यासारखं वाटणं, अवधान या सगळ्या गोष्टी चालू होतात. त्याच्या वेळेला नवीन नवीन असतात तोपर्यंत त्याचं प्रचंड आकर्षण वाटतं की हे जमायला लागलंय आपल्याला. अशा प्रकारे भ्रूमध्यच्या ठिकाणी, टाळूच्या ठिकाणी. पण तरी सुद्धा सजग असेल माणूस तर त्याच्या असं लक्षात येतं की याने काही समाधान नाही होत आहे. त्या वेळेला बरं वाटत राहतं पण अनुभव आला ईश्वराचा अशा प्रकारचं काहीही होत नाही. एक टप्पे आहेत हे सगळे आणि त्या टप्प्यांच्या पलीकडे काही ती गोष्ट क्रॅक होत नाही. आणि म्हणून या सगळ्या धारणा स्वामींनी बुद्धीच्या पातळीवर आणून त्याचं अनालिसिस करून, म्हणजे त्यांनी त्यावेळेला ते वर्णन केलं होतं की मुळात स्वतःला सगळ्या अवस्था प्राप्त असताना पण नक्की त्या स्टेजला काय होत असतं, काय गोष्टी चुकत असतात किंवा काय कुठे अडतो माणूस आणि एका अवस्थेतून पुढची अवस्था कशी डेव्हलप होते याच्यासाठी म्हणून पुढच्या अवस्था झटाझट प्राप्त होत असताना पण त्या त्या अवस्थेला थांबून ऑब्झर्व करून रात्र जागून त्याने समजलं नक्की काय होत असतं, त्या अवस्थेतून पुढची अवस्था कशी निर्माण होत असते हे त्यांनी अनालिसिस करून सांगितलं. आणि मग एक स्पष्ट मार्ग समोर आला की त्याच्यामध्ये योगसूत्रांमध्ये पहिल्या 2 सूत्रांमध्ये खरं तर ध्यानाची सर्व प्रोसेस येऊन गेली
की योगश्चित्तवृत्ती निरोध. योगामध्ये योग म्हणजे काय तर चित्ताच्या वृत्तींचा निरोध, म्हणजे अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या वृत्ती नाही पाहिजे. मग काय उरलं? मग काही वृत्ती नाही असं जाणवणारा एक द्रष्टा उरतो, मी आहे, की त्याला हे कळतं आहे की वृत्ती नाही. मग तो कुठे असतो त्यावेळेला? स्वरूपावर असतो, स्वतःच्याच ठिकाणी असतो. इतकं जर का सोपं आहे की वृत्ती थांबल्या की उरलो कोण? मीच उरलो, स्वतःच्या ठिकाणी राहील. पण प्रत्यक्ष अनुभवाला मात्र तसं येत नाही. प्रत्यक्ष अनुभवाला एकतर वृत्ती थांबल्यात हेच येत नाही, चालूच आहे ते गाणं एका बाजूला, आणि जितकं त्याला थांबवायला जावं तितकं ते आउट ऑफ कंट्रोल होत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तया न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी नवल हे गोटी गोठी मुकेपणाची. की त्याला भेटायला गेलो तर त्याची भेट होत नाही, आणि नाही भेटता स्वस्थ बसलं तर त्याची भेट होते. कशा प्रकारे? ही नवलाची गोष्ट आहे, मुकेपणाची. शब्द नाही अशी अवस्था. पण हे सगळं ऐकायला छान वाटत असलं तरी ध्यानामध्ये मात्र आमचं असं काही होतच नाही. शब्द नाही तशा प्रकारचा भाग अंतःकरणावर फार क्वचित प्राप्त होतो. आणि शब्द नाही हा एक भाग, आणि शब्द नसताना स्वपाशी आहे, निसंदिग्धपणे आपण चढत. म्हणून वृत्ती कंट्रोल करायला गेलं तर ती होणार नाही. मग काय करायला लागेल? तर वृत्ती कंट्रोल का होत नाहीये? तर ह्याचं कारण अंतःकरणामधलं रजोगुण, की ज्याला काही ना काही निर्माण करायची सतत सवय आहे, आणि म्हणून त्याला काही ना काही लागतं. मग ध्यान करत असताना सुरुवातीला जोपर्यंत त्याच्या श्वासावर लक्ष ठेवणं आहे तोपर्यंत त्याला एक काहीतरी करण्यासारखं आहे. मग श्वासावर सोहम करतोय म्हणजे काहीतरी कृती आहे. आता सोहम नियमित ठेवायचंय, दुसरं काही करायचं नाहीये, असं जोपर्यंत त्याला एक करायला काहीतरी होतं तोपर्यंत त्याचा जो रजोगुण आहे अंतःकरणाचा तो त्या कृतीमधून सॅटिस्फाय होत होता. ज्या वेळेला ते ऑटोमॅटिकली जमायला लागलं, आता श्वास सुरू झाला, सोहम सुरू झालं आमचं, आता करण्याचं काही उरलं नाही, मग तो रजोगुण हा वृत्ती निर्माण करत राहतो. आणि त्या वृत्ती कंट्रोल करायच्या असतील तर त्याला, म्हणजे जो ध्यान करणारा आहे त्याला काहीतरी बुद्धीला लागेल की त्याच्याकडे लक्ष ठेवून तो बसला तर बाकी सगळ्या अनरिलेटेड गोष्टी बंद होतात. मग काय करायचं आहे? तर प्रत्येक मंत्राच्या वेळेला मंत्र म्हणजे मी असं इक्वेट करायचं. सोहम असं म्हणत असताना सहा म्हणजे परमात्मा, अहम म्हणजे मी, जीवात्मा हे एकच आहेत असा एका विचार आहे त्याच्या मागे. तो काही काळ आपण धारणा म्हणून अंतःकरणावर धरू शकतो, पण सारखं सारखं ते म्हणून काय होणार आहे की मी तोच आहे, मी तोच आहे, हे काय तत्वज्ञानाचा भाग आहे. पण असं म्हणून काय तसं होणार नाही. म्हणून मंत्र इज इक्वल टू मी, मग ओम इज इक्वल टू मी, सोहम इज इक्वल टू मी, म्हणजे सोहम हा मंत्र मीच आहे, माझंच स्वरूप आहे. अशा प्रकारे राम असं म्हटलं तरी श्रीराम म्हणजे मी. अशा प्रकारे मंत्राच्या साह्याने अंतःकरण पुन्हा पुन्हा स्वतःपाशी आणणं, स्वतःपाशी आणणं, स्वतःपाशी आणणं. ते स्वामींनी त्याला 6व्या अध्यायात म्हटलं की पेनने कागदावर एका ठिकाणी बिंदू काढला, मग पुन्हा पुन्हा त्याच जागी पुन्हा बिंदू, परत तिथेच बिंदू, परत तिथेच बिंदू. याने काय आहे तर बुद्धीला एंगेज ठेवणं, स्वपाशी आणणं, स्वपाशी. आणि डेस्टिनेशन हेच आहे, हे पुन्हा पुन्हा अंतःकरणावर बिंबवणं. कारण माणूस काहीतरी अनुभव यावा देवाचा, स्वचा, असं म्हणून तो देवाला स्वतःपासून वेगळा करतो, स्वला पण स्वतःपासून वेगळा करूनच माणसाला अनुभव पाहिजे. देव तर वेगळा आहे यात काय डाऊटच नसतो त्याला, पण स्व पण त्याला वेगळेपणाने अनुभवायचा असतो. आणि तसा तो अजिबात येत नाही. स्वचा वेगळेपणाने अनुभव आला की अंतर आलं, जिथे जिथे अंतर आलं तिथे तिथे तदाकार वृत्ती झाली नाही. म्हणून पुन्हा पुन्हा मंत्राचा उपयोग करून स्वपाशी येणे, तिथेच येणं, असं बुद्धीला बजावता बजावता हळूहळू त्याची पण थोडीशी
सवय व्हायला लागते. आणि मग तसं झाल्यानंतर ती स्वपाशी यायचं आहे ही वृत्ती, की मंत्र म्हणजे मी ही वृत्ती, बाकीच्या वृत्ती आता गेलेल्या आहेत, पण स्वचं अनुसंधान ठेवतो आहे. सोहम असं म्हटल्यानंतर मी माझं अनुसंधान ठेवणार आहे. मी वेगळेपणाने पाहणार नाही, पण स्वला अनुभवणार आहे. अशा प्रकारे स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा विचार, स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा विचार म्हणजे अजून ती जाणीव नाहीये, पण जाणीवेचा विचार मी धरलेला आहे की मला माझं असणं अनुभवायचं आहे, हाही विचार. अशी धारणा धरून बुद्धीने मग आता मागची जी आलंबनं घेतलेली होती, म्हणजे श्वासाचं आलंबन, मंत्राचं आलंबन, ही हळूहळू मागे मागे पडत गेली. आता बुद्धीने विचाराचं आलंबन घेतलंय. हे संप्रज्ञात समाधीचे सगळे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये हा आहे की सविचार समाधी म्हणजे अशा प्रकारची सूक्ष्म धारणा अंतःकरणावर धरणं. त्या सूक्ष्म धारणेवर राहणं. अजूनही अस्तित्वाची जाणीव अनुभवाला आली नाहीये, पण अस्तित्वाच्या जाणीवेचा विचार आता धरून मी शांतपणे राहतो आहे. मग त्यावेळेला मी जो स्व अनुभवायचा प्रयत्न करतो आहे तो माझ्यापासून वेगळाच आहे, म्हणून त्याला ऑब्जेक्टिव्हली पाहणं म्हणजे जणू काही मी दुसऱ्याकडे बघतो आहे. जसं मला समोर असलेल्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, व्यक्ती दिसत आहेत, तशा प्रकारे मी डोळे मिटलेले असताना भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष आहे आणि मी स्वला अनुभवायचा प्रयत्न करतो आहे. तो जो स्व मी टार्गेट म्हणून धरलेला आहे बुद्धीला, तो माझ्यापेक्षा वेगळाच आहे, कारण मी त्याला पाहायचा जोपर्यंत प्रयत्न करतोय तोपर्यंत तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. हे क्लिष्ट वाटू शकेल, पण ध्यान करताना हे असंच होत असतं. म्हणून तो स्व ऑब्जेक्टिव्हली पाहणं म्हणजे जसं आपण व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे स्व पण वेगळेपणाने समजून घ्यायचा प्रयत्न करणं, त्याला पाहण्याची वृत्ती असते. कारण जोपर्यंत भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे तोपर्यंत आपलं हे डोळे पण समोरच असल्यामुळे आपण ज्याप्रमाणे जगाकडे डोळे उघडे बघून असताना पाहतो तसं डोळे मिटल्यानंतर पण भ्रूमध्याच्या ठिकाणी पाहत असताना पाहण्याची वृत्ती राहते आणि त्यामुळे आपण काहीतरी पाहतो आहोत असं भान सुटत नाही. म्हणून भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून स्वला पाहणं हे जोपर्यंत प्रयत्न चाललेला असतो तोपर्यंत तो स्व ऑब्जेक्टिव्हली पाहणं चालू असतं, म्हणजे सेपरेटली पाहणं चालू असतं. हळूहळू असं करता करता काही काळ ते लक्ष भ्रूमध्यापासून ते चिदाकाशामध्ये टाळूपाशी असं मध्या भागात सेटल होतं आणि काही काळ ती पाहण्याची वृत्ती मावळते आणि त्यावेळेला तो विचार पण सतत धरून 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 अंतःकरणामध्ये की स्वपाशी यायचं, तो विचार पण शांत होऊन काही क्षण स्वच्या अस्तित्वाची जाणीव ही प्रकाशित होते. त्यावेळेला तो स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा विचार नसतो, केवळ जाणीव असते, ऑब्जेक्टिव्हलीच असतं ते, पण ती कळून जाते की मी असं आहे अशा प्रकारचं भान. आणि ते भान वेगळेपणाने अनुभवण्याची टेंडन्सी अजून गेलेली नाहीये. अशा वेळेला जे स्वचं अनुसंधान चाललेलं आहे त्याला ऑब्जेक्टिव्हली सेल्फ बघणं असं स्वामींनी म्हटलं. आता असं राहिल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये जो वेगळेपणाचा भाग आहे की ध्यान करणारा मी आणि ज्याचं ध्यान करतो आहे तो माझंच मी ध्यान करतो आहे, पण ज्याला मी ध्येय म्हणून ठेवलेला आहे तो वेगळा आहे स्व. हे अंतर जोपर्यंत आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा ती धारणा उगाळून तिथे अंतःकरण आणून ठेवणं बुद्धीने असं सतत चालू राहतं. आणि याच्यामध्ये विचाराची परंपरा ही काही काळ थोडीशी खंडित झाली तरी ती पूर्णतः मावळत नाही. आणि दरवेळेला बुद्धी हे चेक करत राहते की माझं मी स्ववर आहे ना, मी स्ववर आहे ना, मी स्ववर आहे ना.
आणि मग तिलाच ते असर्टन पण होतं की हो मी आहे, हो मी आहे. आणि ती टिकटिक जी आहे बुद्धीची ती काही केल्या थांबत नाही. कारण बुद्धीचं काम हे आहे की अनालिसिस करत राहणं, चेक करत राहणं, चेक करत राहणं. आपण चुकत नाही होत हे ना बघत राहणं, ध्यान आपलं बरोबर चाललंय ना हे बघत राहणं, वृत्ती दुसऱ्यांना येत नाही हे बघत राहणं. आणि ती आवश्यक पण आहे, कारण बुद्धीने जर का अशा प्रकारे चेक करणं सोडून दिलं तर माणूस एकतर शून्य अवस्थेत पडू शकतो, नाहीतर विचार खूप येऊन विचारांमागे जाऊ शकतो. म्हणून बुद्धीने सजग राहून अशा प्रकारे आपली चाललेली प्रोसेस नीट आहे की नाही हे बघत राहणं, हे अनालाइज करणं. म्हणजे एका बाजूला ती प्रोसेस करणं, दुसऱ्या बाजूला ती प्रोसेस अनालाइज करणं, हे सायमल्टेनियस चाललेलं असतं. त्याची आवश्यकता पण असते. पण मुख्य प्रश्न पुढे निर्माण होतो, तो म्हणजे ध्यान म्हणजे अनालिसिस नव्हे. ध्यानामध्ये बसल्यानंतर ध्यानाचं अनालिसिस करत राहणं आपल्या म्हणजे ध्यान होत नाही, कारण ते अनालिसिस हा पार्ट कायम विचारामध्ये राहतो. म्हणून जो जो मंत्र आम्ही घेतलेला आहे किंवा जे जे शब्द आम्ही वापरतो, मग ते सोहम आहे, स्व आहे, श्रीराम आहे, जाणीव आहे, अस्तित्वाची जाणीव आहे, हे सगळे शब्दच आहेत. त्याने जे निर्देशित करायचं आहे ते आपलं असणं म्हणजे ते शब्द नव्हेत. जसं सफरचंद असं म्हटल्यानंतर सफरचंद असं 5 अक्षर आहेत आणि त्याने एक शब्द तयार होतो. ती अक्षर म्हणजे सफरचंद नव्हे, ते फळ आहे. आणि त्या फळाला आयडेंटिफाय करण्यासाठी आम्ही एक नाव दिलंय, आणि म्हणून ते फळ सफरचंद म्हटल्यानंतर ते फळ असं आम्ही ज्यावेळेला इक्वेट करतो मनामध्ये, त्यावेळेला त्या शब्दांनी आम्हाला त्या फळाचा अर्थ लक्षात येतो. ज्याला त्या फळाला काय म्हणतात हे माहीतच नाही, त्याला सफरचंद असं त्याच्यासमोर भुकलं तरी काढणारच नाही की ते फळ आहे. म्हणून तो शब्द म्हणजे ती वस्तू नव्हे, त्याप्रमाणे जाणीव हा शब्द म्हणजे जाणीव नव्हे. हे टाईप ऑफ कृष्णमूर्तींचं हे असं आहे की असं म्हणायचं की हे खूप इंटेलेक्च्युअल होतंय, पण त्याला इलाजच नाही ऍक्च्युली, की ते तसंच आहे. म्हणून स्वच्या अस्तित्वाची जाणीव, स्वच्या अस्तित्वाची जाणीव, स्वच्या अस्तित्वाची जाणीव असं म्हटल्यानंतर ते शब्दच आहेत. त्याने जो आशय सांगायचा आहे की आपल्या असणं अनुभवायचं आहे, ते लक्षात यावं म्हणून ते शब्द घोकण्याची आवश्यकता निर्माण होते. परंतु त्याचं सतत अनालिसिस केल्यामुळे मात्र ते तिथे स्थिर राहू शकत नाही. म्हणून स्वामींनी एक विशेष केंद्र घेतलं होतं, इथेच झालं होतं त्या. आणि सगळ्यांना जे नियमित येणारे साधक आहेत त्यांना फोन करून बोलवलेलं होतं की आज विशेष विवरण होणार आहे. आणि त्यावेळेला त्यांनी हा एक मार्ग पहिल्यांदाच प्रकाशित केला होता की सेन्सिंग द सेल्फ. सेन्सिंग द सेल्फ याचं उदाहरण त्यांनी असं दिलं होतं की ज्याप्रमाणे डोळे मिटून आपण बसलेलो आहोत आणि खोलीमध्ये समजा आपण एकटेच आहोत, आणि त्यावेळेला कोणीतरी व्यक्ती आली आणि ती आजूबाजूला वावरत आहे, आवाज नाही काही करत, म्हणजे चपलांचा आवाज वगैरे काही नाही, पण नुसतं साध्या अगदी आवाज न करता शांतपणे जरी मुवमेंट झाली तरी तिचं असणं आपल्याला कळतं. वी सेन्स दॅट समबडी इज देअर. ते जे सेन्सिंग आहे तसं स्वतःचं असणं सेन्स करायचं, असं त्यांनी म्हटलं की अनुभवत राहायचं आपण आहोत, आपण आहोत. मग ते व्यक्तिमत्व सकट आहे का? हो, व्यक्तिमत्व सकट आहे. त्यातला व्यक्तिमत्वाचा आविर्भाव नंतर बाजूला करावा लागेल बुद्धीने. पण ज्याप्रमाणे आम्ही एखादी गोष्ट सेन्स करतो, दुसऱ्याचं असणं सेन्स करतो, त्याप्रमाणे आम्ही स्वतःचं असणं सेन्स करतो. आता सेन्स करणं असं ज्या वेळेला आम्ही म्हटलं जातं त्यावेळेला त्याच्यामधला जी विचार प्रक्रिया आहे ती थांबून केवळ अनुभवणं होतं. म्हणून स्वला ऑब्जेक्टिव्हली पाहणं असं जो म्हटलं आहे त्याच्यामध्ये धारणा आली, त्या धारणेचं परत परत होल्ड करणं आलं, काहीतरी करणं आलं, आणि त्याच्यानंतर स्वची जाणीव कळल्यानंतर त्याच्या बुद्धीने अनालिसिस आलं. म्हणून तो प्रांत धारणा पक्की व्हावी म्हणून आवश्यकच आहे, पण त्याने पुढची अवस्था निर्माण होण्यासाठी त्यातला अनालिसिस पार्ट जाऊन केवळ अनुभवण्याचा पार्ट उरला पाहिजे. तो अनुभवण्याचा पार्ट उरण्यासाठी काय करायला लागेल
तर माझं असणं मला सेन्स करायला. म्हणून सेन्स करणं असं ज्या वेळेला स्वामींनी म्हटलंय तो पुढचा टप्पा सांगितला गेलाय. म्हणून ऑब्जेक्टिव्हली सेल्फ पाहणं आणि सेन्सिंग द सेल्फ हे एकच नसून ते पुढच्या मागचा आणि पुढचा टप्पा आहे. सेन्सिंग द सेल्फ ही पुढची स्टेप. त्याच्यासाठी म्हणून पहिली धारणा थोडीशी पक्की असण्याची आवश्यकता आहे. आणि एकाच ध्यानाच्या मध्ये बैठकीमध्ये समजा आम्ही पाऊण तास ध्यान करतो आहोत, तर सुरुवातीला सगळे टप्पे घेऊन आता मी सेल्फला अनुभवणार आहे अशा प्रकारची धारणा धरणं आणि ती धारणा सोडून देऊन सेन्सिंग द सेल्फ असा टप्पा येणं, तो काही काळ होल्ड होणं, पण त्याच्यानंतर तोही स्लिपरी असल्यामुळे हळूच तो सुटतो. परत ऑब्जेक्टिव्हली सेल्फ पाहणं, परत सेन्सिंग द सेल्फ करायचा प्रयत्न करणं, असं ते पुढे मागे पुढे मागे पुढे मागे एकाच बैठकीत सतत होत असतं. काही वेळेला आम्हाला सलग काही ड्युरेशन एखादा टप्पा जमू शकतो, पण बुद्धी किंवा अंतःकरण तितकं अजून सबळ नसल्यामुळे शब्दरहित स्ववर राहणं हे अंतःकरणाला जमेल असं नाही. ते गोंदवलेकर महाराजांचा जो प्रसंग आहे की कुर्तकोटी महाराज त्यांच्याकडे होते आणि अशा प्रकारे समाधी सुखाचा अनुभव यावा अशा प्रकारची विनंती ज्या वेळेला महाराजांना केली, त्यावेळेला महाराजांनी मस्तकावर हात ठेवला आणि ते समाधीमध्ये गेले. आणि थोड्या वेळाने खाली उतरून आल्यानंतर महाराज म्हटले की कसं वाटलं, तर ते म्हटले की मी खूप आनंदात होतो, उगाच खाली आलो असं त्याने. तर त्याच्यावर महाराज म्हटले उगाच खाली आलो नाही, यावं लागलं खाली, कारण तुझं पुण्याचा अंश म्हणजे साधना कमी आहे. म्हणजे काय कमी आहे? अंतःकरणाची शक्ती कमी आहे स्वपाशी राहायची. अंतःकरण अनेक गोष्टीमध्ये वावरायला अजून उत्सुक आहे. त्यामुळे थोडा वेळ स्ववर वाटलं, हा छानच वाटलं असं म्हणून बाहेर येऊन सांगायची वृत्ती अजून आहे. ती आहे तोपर्यंत मग ती जाईल कशी? प्रॅक्टिसनेच जाईल. तशा प्रकारे सेन्सिंग द सेल्फ हे पुढचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये केवळ अनुभवणं आहे. ते अनुभवणं पण ऑब्जेक्टिव्हली होत असतं. मी स्वचं मी आता अनुभवतो आहे, स्वला अनुभवतो आहे, माझं मूळ स्वरूप अनुभवतो आहे, अशा प्रकारची वृत्ती दर थोड्या वेळाने, कारण बुद्धीची चेक करण्याची सवय लगेच जाते अशातला भाग नाही. आणि मग काही काळाने अशी प्रॅक्टिस करता करता असं लक्षात येतं की केवळ सेन्स करत राहणं स्वतःचं असणं, मध्ये ऑब्जेक्टिव्हली का असेना, ते हळूहळू मावळून ते सब्जेक्टिव्हली सेल्फ अनुभवणं, त्याला स्वामी 3 स्टेप मेडिटेशन जे म्हणत असत की आरशामध्ये तसं स्वतःला पाहतो आहेस, इदम तेसी वाळिले, म्हणजे इदम सगळं सोडून दिलं, अहम धरला की बाकीचं जे असतं ते इदम ते सोडून दिलं, इदम तेसी वाळिले, आणि अहम मधलं पण व्यक्तिमत्वाचा आविर्भाव सोडून दिला. आणि जो मग मी राहतो त्याला ज्याप्रमाणे आरशात आपण स्वतःला बघतो त्याप्रमाणे बघायचं नाही. म्हणजे ऑब्जेक्टिव्हली सेल्फ पाहणं हे आरशात स्वतःला बघणं आहे असं त्या दृष्टांतामध्ये सांगायचं. आणि आरसा सोडून दिला, डोळे मिटले तरी पाहणारा आता कोणी नसला तरी जो पाहणारा मी आहे, मूळ मी आहे, तो आहेच, त्याला अनुभवत राहणं हे सेन्सिंग द सेल्फ सब्जेक्टिव्हली करणं आहे. म्हणून ऑब्जेक्टिव्हली सेल्फ धारणेच्या साह्याने पाहणे पहिला टप्पा, सेन्सिंग द सेल्फ बट सेपरेटली, ऑब्जेक्टिव्हलीच बट सेन्सिंग. त्याच्यामध्ये विचार कमी झाले, अनालिसिस कमी झालं, केवळ अनुभवणं उरलं, तेही ऑब्जेक्टिव्हली आहे. आता हळूहळू ते ऑब्जेक्टिव्हली पाहणं, स्वतःच अनुभवणं, तेही कमी करून करून सब्जेक्टिव्हली स्वपाशी राहणं. म्हणून टर्मिनॉलॉजी सुद्धा त्यांनी ज्या वापरल्यात त्या गोईंग टू सेल्फ असं ते सुरुवातीला म्हणत असत. म्हणजे त्यांच्या प्रबोधनाचा जर का सिक्वेन्स बघितला, गो टू सेल्फ असं म्हणत, काय मनामध्ये वाईट वाकडे विचार येतात, काय करू, गो टू सेल्फ, बाकी काही करू नका, लाख दुखून एक दवा आहे असं एका ठिकाणी म्हटलं त्याने. गो टू सेल्फ करता करता याच्यामध्ये प्रोसेस झालं, म्हणजे जो सेल्फ आहे त्याच्याकडे जाणं, म्हणजे आम्ही ह्या सेल्फपासून वेगळं आहे. त्याच्यानंतर त्याने असं म्हटलं होतं की बिईंग विथ सेल्फ हे म्हणजे सेन्सिंग ऑफ द सेल्फ. बिईंग विथ सेल्फ, मी जसं पणाबरोबर तरी असतो तसं मी स्वबरोबर आहे, पण अजून मी आणि स्व वेगळाच आहे. मग पुढचा टप्पा
त्यांनी सांगितलं होतं की तेही सोडून देऊ, बी द सेल्फ, स्वतःच. म्हणून हे सूक्ष्म सूक्ष्म टप्पे आहेत. हे एका झटक्यात अंतःकरणाला, बुद्धीला कळू शकतात इंटरेस्ट असला तर. कारण योगाचा हा सगळा प्रवास करायला इंटरेस्टिंग नाही वाटला एखाद्या वेळेस तरी ऐकायला इंटरेस्टिंग वाटू शकतो की अरे भारी चाललंय हे सगळं. पण तसं अंतःकरण डेव्हलप होत जाणं ह्याला प्रोसेस लागते. आणि ती प्रोसेस जितकी समजून घेऊन करू, हा ज्ञानमार्ग असल्यामुळे प्रोसेस समजून घेणं आणि ती प्रोसेस करत असताना अनालिसिस करणं, आणि त्याच्याबरोबर प्रोसेस ज्यावेळेला करत नसतो आम्ही, म्हणजे व्यवहारामध्ये असतो आणि आम्हाला मोकळा वेळ असतो, त्यावेळेला आतमध्ये त्या प्रोसेसबद्दल चिंतन चालू असलं पाहिजे. मागे एका कार्यक्रमामध्ये टी व्हीवरच्या सुरेश वाडकर जज होते गाण्याच्या कार्यक्रमामध्ये. त्यांनी असं म्हटलं होतं की जे चांगले गायक असतात त्यांचा जो सा असतो तो आतमध्ये सतत चालू असतो, असं त्यांनी म्हटलं. तसं चालू ठेवलं पाहिजे. तसं चांगले साधक ज्यांना व्हायचं आहे तर आतला जो स्व आहे तो सतत चालू राहिला पाहिजे. आपल्याकडे काय साचं आपल्याला काही फारसं कौतुक नाही, आपण तसे गिफ्टेड नसल्यामुळे. पण स्वचं कसं कसं मला ते प्राप्त होऊ शकेल, माझं कुठे अडलं आहे, याचं चिंतन आणि एक्सपेरिमेंट्स. आमचं डेस्टिनेशन ठरलंय की स्वपाशी यायचं, मग त्याच्याकडे जाणारे वेगळे वेगळे मार्ग. असं जसं आपल्याला एखादं ठिकाण माहिती असलं तर आपण इथून पण जाता येतं, इथून पण जाता येतं, मागून पण रस्ता आहे, ह्या गल्लीतून पण शिरता येतं, तिथेच पोचता येतं. तसं स्व हे डेस्टिनेशन कळलंय, मग माझ्या एकूण अंतःकरणाच्या प्रकृतीला अनुसरून मी कशा प्रकारे हे पटकन गाठू शकेन, याच्यासाठी चिंतन होण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे टप्पे, हा प्रश्न पण खूप सुंदर आहे की हे टप्पे सारखेच आहेत का? तर सारखे नाही, त्याच्यामध्ये थोडा भेद आहे. एक धारणा आहे, दुसरं म्हणजे धारणा म्हणजे ध्यान नव्हे, प्रत्यय एकतानता ध्यानम, असं ध्यानाचं सूत्र आहे. की जो प्रत्यय येतोय कसला, स्वचा, तो एकतानतेने येत राहणं म्हणजे ध्यान. मग तोपर्यंत ते होल्ड करणं म्हणजे काय आहे, धारणा आहे. म्हणून आम्ही ध्यान करतो असं ज्या वेळेला म्हणत असतो त्यावेळेला आम्ही बहुतेक वेळेला धारणा स्पष्ट करत असतो. ती धारणा एवढी पक्की झाली की ती धारणा उगाळण्याची आता बुद्धीला गरज नाही. मग काय उरतं, केवळ अनुभवणं उरतं. आणि ते अनुभवणं सलगपणे काही काळ अनुभवता येणं, प्रत्यय एकतानता ध्यान, त्यावेळेला ते ध्यान होत असतं. म्हणून आम्ही धारणा ध्यान, थोडा वेळ ध्यान, परत धारणा, परत ध्यान, असं करत असतो. आणि त्याच्यातून आम्ही हळूहळू अंतःकरणाला शिकवत असतो की अशा प्रकारे शांत होता येतं, स्वपाशी राहता येतं. आणि आधी एफर्ट्स घेऊन स्वपाशी राहणं आणि आता एफर्टलेसली स्वपाशी राहता येणं, हा प्रवास आम्हाला साधायचा आहे. पुढचा जो टप्पा आहे समाधीचा, तो याच्यामधूनच विकसित होत जाणार आहे. त्याचा वेगळा सेपरेट विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण त्याचा सेपरेट विचार केला की आम्ही ध्यानापासून वेगळे होतो. त्यामुळे ध्यान मॅच्युअर झालं की त्याचीच समाधी आहे. आणि ध्यानामध्ये शब्दरहित स्वच्या अस्तित्वाची जाणीव अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे एम आम्ही स्वतःपाशी ठेवलं पाहिजे. पण या एकूण प्रश्नाच्या निमित्ताने ही सगळी अंतरंग प्रोसेस, प्रक्रिया ध्यानाची, धारणा ध्यान या भागाची जी झाली आजच्या विशेष दिवशी स्वामी स्वरूपानंदांची जयंती आहे तारखेने, मोठ्या उपकाराने हा सगळा मार्ग, शुद्ध मार्ग आणि शॉर्टकट आम्हाला प्राप्त झाला. तो प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर त्यातले बारकावे हे पण मोठ्या भाग्याने आणि मोठ्या कृपेने आम्हाला कळाले. आता त्याच्यावर चालणं आहे, ते पण त्यांच्या कृपेने चालू आहे. एकूणच कृतज्ञता या एकूण विवरणाच्या माध्यमातून व्यक्त करणं हा या बोलण्यामागचा भाव आहे. त्याप्रमाणे स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी नमस्कार करून जे काय बोलणं झालं ते त्यांची चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे.
सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांगी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.